विद्यार्थी मित्रांनो, ललवानी स्कूल ऑफ मॅथमॅटिक्समध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, वर्ग 9वा सेतू अभ्यासक्रम आणि खरोखर खूप उपयुक्त असा ब्रिज सिलेबस आपल्याला MSRT पुणे दिलेला आहे. आणि दररोजचा अभ्यास जर आपण दररोज केला, मागच्या भागाची जर रिव्हिजन केली, तर आपल्याला याचा निश्चितपणे फाउंडेशन बेसिक तयार होण्यासाठी खूप फायदा होणार आहे. आणि मित्रांनो, मी शिकवताना तुमचं वर्ग 9वीचा जो मॅथ 1 आणि मॅथ 2चा सिलेबस आहे, त्याच्यातला भाग सुद्धा कसा कव्हर होईल या रीतीनं शिकविण्याचा प्रयत्न करत आहे. मित्रांनो, दिवस 22वा आणि आज आपण पाहणार आहोत नित्य समानता. टुडे वी आर गोइंग टू लर्न आयडेंटिटी नंबर 3, 4, 5. आणि मग सर 1 आणि 2 कुठे गेलं? येस, आयडेंटिटी 1 आणि 2 दिवस 21मध्ये पाहिलं. आणि लेटस रिवाइज व्हॉट इज द मिनिंग ऑफ आयडेंटिटी. व्हिडिओ पॉज करा आणि वहीमध्ये व्याख्या लिहा. व्हॉट इज द मिनिंग ऑफ आयडेंटिटी? पहिला प्रश्न. नित्य समानता म्हणजे काय? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, a plus b whole square is equal to नंबर 3 a minus b whole square equal to, म्हणजे हे झालं 1 आणि 2. आणि आता तिसरी आयडेंटिटी a square minus b square. राईट डाऊन. नंबर 3 a square minus b square is equal to a square minus b square is equal to, सांगा, लिहा उत्तर. तुमचं आणि माझं उत्तर मॅच होतं का पहा. a square minus b square is equal to a plus b a minus b. मित्रांनो, पाठ नाही करायचं. एका फॉर्म्युल्यावर आधारित 10-15 प्रॉब्लेम जर सोडवले, मनानं तयार करायचे, सोडवायचे. आपल्या मित्राचा एक ग्रुप तयार करायचा, व्हॉट्सअप ग्रुप तयार करायचा. आपण सोडवलेलं त्याला चेक करायला पाठवायचं, त्यानं सोडवलेलं आपण चेक करायचं. म्हणजे आपलं नॉलेज परफेक्ट होईल. a square minus b square is equal to a plus b a minus b. फॉर्म्युले आपोआप लक्षात राहतात. नाऊ वी विल सॉल्व दिस. राईट डाऊन. एक्सपांड म्हणण्यापेक्षा फॅक्टराइज 5m ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 3n ब्रॅकेट स्क्वेअर. फॅक्टराइज. अवयव पाडा. नाव पहिल्यासारखं इक्वल टू व्हॉट. चला, a इज इक्वल टू a स्क्वेअर. इथं आलं 5m ब्रॅकेट स्क्वेअर. a इज इक्वल टू 5m, b इज इक्वल टू 3n. आणि मित्रांनो, एकदा प्रॅक्टिस झाली की ही पण स्टेप लिहायची गरज नाही. डायरेक्ट उत्तर काढलं तरी चालतं, पण सध्या प्रॅक्टिस होईपर्यंत आपण ही स्टेप करणार आहोत. राईट डाऊन. a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इज इक्वल टू a प्लस b a मायनस b. चला, आता आपलं उदाहरण काय आहे? 5m होल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 3n होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a वर्ग वजा b वर्ग बरोबर a अधिक b a वजा b. 5m कंसाचा वर्ग वजा 3n कंसाचा वर्ग a प्लस b पहिल्या ब्रॅकेटमध्ये, a मायनस b दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये. a म्हणजे काय? 5m. b म्हणजे काय? 3n. 5m 3n प्लस मायनस आलं उत्तर. याला फ्रेम करून टाका. मित्रांनो, दिलेलं उदाहरण मधले दोन्ही टर्म मायनसनं कनेक्टेड होते आणि आलेलं उत्तर हे दोन्हीही ब्रॅकेट कशानं कनेक्टेड आहे? मल्टिप्लिकेशननं, गुणाकारानं. म्हणून याला म्हणतात फॅक्टर्स आणि याला म्हणतात एक्सपान्शन ऑफ दॅट फॅक्टर्स. दोन गोष्टी, एक्सपान्शन, फॅक्टर्स. हे झाले फॅक्टर्स, हे झाले एक्सपान्शन. हे झाले अवयव आणि हे झालं त्याचं एक्सपान्शन. चला, आता पुढचं पाहणार आपण आयडेंटिटी नंबर 2. आणि आयडेंटिटी नंबर 2ला जाण्यापूर्वी हेच उदाहरण व्हिडिओ पॉज करा, एकदा दोनदा वाचा आणि एकदा कमीत कमी सोडवा. आता आपल्याला जायचं पुढच्या आयडेंटिटीकडं. लिहा a प्लस b प्लस c होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू नंबर 4 a प्लस b प्लस c होल ब्रॅकेट स्क्वेअर. आपण कालच्या याच्यामध्ये पाहिलं होतं a प्लस b होल ब्रॅकेट स्क्वेअर.
ए प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस टॉईस ए बी प्लस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर प्लस टॉईस ए बी प्लस बी स्क्वेअर. आता याच्यामध्ये आणखी एक थर्ड टर्म आला. आपण ए स्क्वेअर बी स्क्वेअर, ए आणि बी होतं, ए स्क्वेअर बी स्क्वेअर. इथं काय आलं ए बी सी, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर, तिघांचा स्क्वेअर करून टाका. आता इथं काय आलं होतं 2 इंटू ए बी, ए बी इंटू 2, ए गुणिले बी त्याची दुप्पट. मग आपण आता पहिले ही जोडी घेऊ प्लस 2ab प्लस 2ab. आपल्याकडे 3 व्हेरिएबल ए बी सी. धिस इक्वेशन और धिस फॉर्म्युला इज ट्रू फॉर ईच अँड एव्हरी व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल, सो इट इज कॉल्ड एज आयडेंटिटी. दिलेलं सूत्र हे चलपदाच्या प्रत्येक किमतीसाठी सत्य आहे, लागू होतं, म्हणून याला नित्य समानता असे म्हणतात. तुम्ही व्याख्या लिहिलेली आहे. आता ए बी घ्या, आता बी सी घ्या, प्लस 2bc प्लस ए इंटू बी, बी इंटू सी, आणि थर्ड सी इंटू ए प्लस 2ca प्लस 2ca. चल काय झाला फॉर्म्युला पुन्हा एकदा पहा. ए प्लस बी प्लस सी होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू तिघांचा स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. ओके. आता दोन दोनचं मल्टिप्लिकेशन त्याची टॉईस, 2ab प्लस 2bc प्लस 2ca, दोघांचा गुणाकार त्याची दुप्पट. आणि याच्या काय आधारित एक उदाहरण सोडू. आता लिहा p प्लस q प्लस 3 होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट. तर सगळ्यात पहिले फॉर्म्युला लिहा. ए प्लस बी प्लस सी होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू तिघांचं हे करा, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस दोघांचं मल्टिप्लिकेशन प्लस 2ab प्लस 2bc प्लस 2ca. ए बी बी सी सी ए दोघांचं गुणाकार त्याची दुप्पट. आता सांगा ए इज इक्वल टू पी, बी इज इक्वल टू क्यू, सी इज इक्वल टू 3. प्रॅक्टिस होत नाही तोपर्यंत ही स्टेप फॉलो करा. एकदा प्रॅक्टिस झाली की आपण ते डायरेक्ट सोडवू. पी प्लस क्यू प्लस 3 होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू पी अधिक क्यू अधिक 3 कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग. ए म्हणजे काय पी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर क्यू स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर प्लस प्लस आता दोघांचं मल्टिप्लिकेशन पी क्यू प्लस 2pq प्लस 2pq झाला. आता Q3 Q इंटू 3 नाही इंटू नाही लिहिलं, गुणाकार नाही लिहिलं तरी चालत. pq झालं, Q3 झालं. आता 3 इंटू p प्लस 2 इंटू 3 इंटू p. मल्टिप्लिकेशनचं चिन्ह दिलं तरी आहे आणि नाही दिलं तरी आहे. चला आता आपल्याला सोडवायचं आहे. इक्वल टू पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 9 प्लस पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर 3 स्क्वेअर 9, पीचा वर्ग अधिक क्यूचा वर्ग अधिक 3चा वर्ग 9, 2pq प्लस 2 इंटू 3 6q, 6q प्लस 2 3 6p 6p. आणि याला फ्रेम करा p प्लस q प्लस 3 होल ब्रॅकेट स्क्वेअर आणि याला फ्रेम करा. आणि मित्रांनो प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. व्हिडिओ पॉज करा, हेच उदाहरण दोनदा सोडवा म्हणजे सूत्र आपोआप लक्षात येईल. आता आपल्याला जायचं आयडेंटिटी नंबर नित्य समानता क्रमांक 5. नित्य समानता क्रमांक 5 काय पहा बरं. x प्लस ए x प्लस ए इन द सेकंड ब्रॅकेट x प्लस बी इज इक्वल टू सेम आलं का पहा x इंटू x स्क्वेअर x इंटू x स्क्वेअर प्लस आता घ्यायचं x प्लस आता हे जे टर्म आहे ए आणि बी या दोघांची एकदा करायची ॲडिशन ए प्लस बी
एकदा करायची ॲडिशन ए प्लस बी आणि एकदा करायचं मल्टिप्लिकेशन ए इंटू बी, ए गुणिला बी, ए आणि बी मध्ये कोणतं चिन्ह नाही म्हणजे इंटू गुणाकार मल्टिप्लिकेशन. पुन्हा एकदा पहा एक्स प्लस ए एक्स प्लस बी इज इक्वल टू पहिले एक्स स्क्वेअर, एकदा करा ॲडिशन ए प्लस बी, एकदा करा मल्टिप्लिकेशन ए इंटू बी, एक्स अधिक ए एक्स अधिक बी बरोबर एक्सचा वर्ग अधिक, एकदा करा बेरीज, एकदा करा गुणाकार. एक उदाहरण घेऊ आणि उत्तर बरोबर येतं का ते पाहू. एक्स प्लस 3 एक्स प्लस 2, चला एक्स एक्स सेम आहे, एक्सचा वर्ग अधिक दोघांची बेरीज अधिक 3 अधिक 2 बाजूला लिहायचं, अधिक 3 अधिक 2 अधिक 5 एक्स, एकदा करायचा गुणाकार अधिक 3 गुणिले अधिक 2 अधिक 6. इंग्लिश मीडियमसाठी सांगतो एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर. नाव ॲड प्लस 3 प्लस 2 प्लस 5 एक्स प्लस 3 इंटू प्लस 2 प्लस 6. आणि मित्रांनो समजा या प्रकारे असलं काही प्रॉब्लेम नाही, फक्त शांततेने सोडवायचं. आणि एकदा हा फॉर्म्युला द्यावा लागेल मित्रांनो. बरं मी डायरेक्ट उत्तर लिहिलं, हा फॉर्म्युला लिहित जरा प्रत्येक वेळेला. एक्स प्लस ए एक्स प्लस बी इक्वल टू एक्स स्क्वेअर, एकदा करा ॲडिशन, एकदा करा मल्टिप्लिकेशन, एकदा करा बेरीज, एकदा करा गुणाकार. चला आता द्या आपलं उदाहरण एक्स मायनस 3 एक्स प्लस 2 इक्वल टू. आता मी स्टेप बाय स्टेप करतो. आपण एक स्टेप आता गाळली होती, आता स्टेप गाळायची नाही, प्रत्येक स्टेप करतो. एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर प्लस, सांगा व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए -3 -3. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ बी +2 इंटू एक्स प्लस व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए -3 इंटू व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ बी 2. ए बरोबर -3 ए बरोबर +2, ए बरोबर -3 बी बरोबर 2. जिथं ए आलं तिथं -3 लिहा, बी आलं तिथं +2 लिहा. आणि आता आपल्याला सॉल्व करायचं आहे. काय येईल सांगा, सोडवा पटापट. तुमचं आणि माझं उत्तर मॅच होतं का पा. एक्स -3 एक्स प्लस 2 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. आता -3 + 2 -3 प्लस 2, इथं काय आलं ब्रॅकेट, ब्रॅकेटच्या बाहेर काय आलं प्लस, इथं आलं एक्स. -3 + 2 -1. मित्रांनो प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन याच्यावर जास्त कमांड, त्यालाच गणितामध्ये डिमांड. आणि आपल्या चॅनलवर तुम्ही जर प्लेलिस्टमध्ये गेले तर मैत्री गणिताशीमध्ये 14 व्हिडिओ आहे. टाइमपास म्हणून दररोज एक व्हिडिओ पहा, तुमचे हे कन्सेप्ट क्लिअर होईल. -1 कसं आलं, इथं बाहेर किती आहे प्लस इंटू मायनस मायनस. 1 लिहायचं काम नाही, लिहिलं तरी चालत, नाही लिहिलं तरी चालत. कंसाच्या बाहेर प्लस चिन्ह आलं तर कंसातील कोणत्याच पदाचं चिन्ह बदलत नाही, आणि मायनस आलं तर चिन्ह बदलतं, म्हणून मायनसचं मायनसच ठेवलं. इफ देर इज अ प्लस साइन आउटसाइड द ब्रॅकेट देर इज नो चेंज इन द साइन ऑफ द टर्म्स इनसाइड द ब्रॅकेट. If there is a minus sign outside the bracket, sign of each and every term inside the bracket changes. प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस. आणि म्हणून इथं डायरेक्ट लिहितो -x. काय लिहिणार -x पुढं प्लस. आणि मित्रांनो इथं काय झालं, प्लस आणि मायनस एका सोबत आले, एका नंतर एक आले, म्हणून याला काय करायचं ब्रॅकेट. If the two signs are in consecutive, give the bracket. एका पाठोपाठ एक 2 चिन्ह आले की दुसऱ्याला काय करायचं ब्रॅकेट. मायनस इंटू प्लस -6. किती आलं आन्सर -6. मित्रांनो व्हिडिओ पॉज करा, पुन्हा एकदा उदाहरण सोडवा. काही अडचण वाटली तर यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये पोस्ट करायला विसरू नका. आणखी एक उदाहरण घेतो, x -3 x -2. आता डायरेक्ट पहिले फक्त सूत्र लिहून घ्या तुम्ही, मी लिहित नाही, तुम्ही लिहा. हे सूत्र लिहा.
हां, आता मी डायरेक्ट इथं उत्तर लिहितो. एक्स स्क्वेअर -3 - 2 -3 - 2 -3 -2 -5 एक्स. एकदा करायचं ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन, बेरीज किंवा वजाबाकी, याच्या साईनवर अवलंबून आहे. दोन्ही सेम साईन असतील, मायनस मायनस प्लस प्लस, तर बेरीज ॲडिशन. प्लस मायनस मायनस प्लस असेल तर सबट्रॅक्शन. आता करा मल्टिप्लिकेशन. -3 × -2 मायनस इंटू मायनस प्लस, मायनस इंटू मायनस प्लस, 3 × 2 = 6. चिन्ह बदललं, उत्तर बदललं. चिन्ह बदललं, उत्तर बदललं. m - 5 m - 8 किंवा +8 तोंडी सोडवायचं आहे. m + 5 m + 8 m - 5 m - 8 बरोबर आहे. आणि आणखी एक उदाहरण तयार करू. m + 5 m - 8 दोन्ही प्लस दोन्ही मायनस, 1 + 1 मायनस, 1 - 1 प्लस. या प्रकारे हे 4 उदाहरणं सोडवायची आहे. सूत्र पक्क होईल. काय होणार आहे? सूत्र पक्क होणार आहे. आता मित्रांनो, आपण एक्सपान्शन केलं. आपण काय केलं? एक्सपान्शन. याचं एक्सपान्शन केलं, हे आन्सर आलं. x + 3 x + 2 = x² + 5x + 6. आता आपल्याला फॅक्टराईज करायचं, अवयव पाडायचे. आता आपल्याला फॅक्टराईज करायचं, अवयव पाडायचे. द्या अवयव पाडा. फॅक्टराईज काय करायचं आहे? फॅक्टराईज. x² + 5x + 6. पहिले हा क्वेश्चन होता, हे आन्सर होतं. बरोबर. आपण याला एक्सपान्शन केलं, विस्तार करा. आता फॅक्टराईज, अवयव काढा. आता हे उत्तर येईल. उत्तर आणायचं कसं पहा मित्रांनो. सगळ्यात पहिले थर्ड टर्म 6. सगळ्यात पहिले थर्ड टर्म, तिसरं पद 6. बरोबर आहे. आता अशा 2 संख्या शोधा की ज्यांचा गुणाकार 6 आहे. अशा 2 संख्या शोधा की ज्यांचा गुणाकार 6 आहे. फाइंड आउट द 2 numbers such that their multiplication must be 6. सगळ्यात पहिले येईल 1 × 6. 6 × 1 = 6, 6. सांगा. दुसरं तुमचं उत्तर युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. 2 × 3 6. नंतर 1 झाला, 2 झाला. आता 3 × 2 3 × 2 = 6. पण 2 × 3 3 × 2 म्हणजे हे लिहायचं काम नाही. इथं आपलं काम संपलेलं आहे. आता हे चिन्ह द्या, प्लस. काय चिन्ह द्यायचं? प्लस. आता मिडल टर्म घ्या, 5. मिडल टर्म घ्या 5. काय काय केलं पहा बरं. मी एक एक टर्म उचलून आणतोय. पहिले घेतला 6. फाइंड आउट 2 numbers such that their multiplication is 6. 2 पेअर सापडले. कधी कधी जास्त पेअर सापडू शकतात. त्याच्यानंतर याचं हे साईन आणलं प्लस. नंतर हा मिडल टर्म आणला 5. बरोबर आहे. आता या 2 पेअरपैकी असा पेअर शोधा की ज्याचा ॲडिशन, प्लस म्हणजे काय? ॲडिशन 5 असेल. या 2 जोडीपैकी अशी जोडी घ्या की त्यांची बेरीज, कारण इथं प्लस आलं, त्यांची बेरीज 5 असेल. 6 × 1 = 7 चालत नाही. 2 × 1 = 3 5 चालतं. आणि मग आता इथं याला साईन द्या, प्लस. 6 नंतर प्लस घेतलं, नंतर 5 घेतलं, नंतर प्लस घेतलं. 6 नंतर प्लस, नंतर 5, नंतर प्लस. आता 2 3 इथं प्लस आला म्हणून याला प्लस, याला प्लस. आता आपलं उत्तर बरोबर आहे का पहा. +2 +3. चला ॲडिशन करा. +2 +3 याला म्हणा x, याला म्हणा x, याला म्हणा x. दोन्ही कंडिशन सॅटिस्फाईड झाले का पहा. +2x + 3x = +5x. दोघांचं ॲडिशन करत होतो आपण. दोघांचं काय करत होतो? ॲडिशन. आता गुणाकार करा. +2 + 2 x
इंटू प्लस 3x 2 3 जा 6 x इंटू x स्क्वेअर 6 इंटू x स्क्वेअर 6x स्क्वेअर हे आलेलं आहे. पहिल्या आणि तिसऱ्या पदाचा गुणाकार 6 इंटू x स्क्वेअर 6x स्क्वेअर 6x स्क्वेअर. मित्रांनो हा विषय थोडासा डीप आहे आणि मी जेव्हा तुम्हाला 9वीचं शिकवल ना तेव्हा याच्यामध्ये तुम्हाला आणखी मी डिटेलमध्ये 10 15 20 उदाहरणं घेऊन समजून सांगेन. तुर्तास शेतू अभ्यासक्रमामध्ये आपण याला इथपर्यंत पाहणार आहोत. आता लिहा x स्क्वेअर पहिला फॅक्टर प्लस 2x प्लस 3x प्लस 6 कन्फर्म करा एकदा प्लस 2x प्लस 3x इज इक्वल टू प्लस 5x अधिक 2x अधिक 3x बरोबर अधिक 5x. आता कॉमन टर्म काढा x इज कॉमन x प्लस 2 प्लस 3 कॉमन x प्लस 2. मित्रांनो हा स्वतंत्र विषय आहे शिकवण्याचा. याला 2 ते 3 पिरियड लागतील. कॉमन फॅक्टर कसा काढायचा हे फॅक्टर कसे पाडायचे. पण तुर्तास 3 आणि 6 कोणत्या संख्येच्या पाड्यात 3 बी येतो आणि 6 बी येतो 3च्या पाड्यात. सो 3 इज कॉमन. फाइंड आउट द टेबल इन विच देर इज अ 3 देर इज अ 6. कॉमन मल्टिपल ऑफ 3 अँड 6 गणिताच्या भाषेत कॉमन मल्टिपल ऑफ 3 अँड 6 3 इज 3 3 2 जा 6. आता बरोबर आहे का पहा 3 इंटू x 3x 3 2 जा 6 x इंटू x स्क्वेअर प्लस 2x x प्लस 2 सेकंड ब्रॅकेटमध्ये हे सामायिक आलं. सेकंड ब्रॅकेटमध्ये x प्लस 3. मित्रांनो सेतू अभ्यासक्रमात दिलेला आहे म्हणून इतकं उदाहरण फक्त 2दा 3दा सोडवा. मी तुम्हाला सेपरेट आपला व्हिडिओ तयार करेल ज्याच्यामध्ये फॅक्टर्स कसे पाडायचे हे 15-20 उदाहरणांद्वारे समजून सांगेल वेगवेगळ्या प्रकारे. सध्या आपण जर ते केलं तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल. आता आपल्याला सोडवायचा आहे स्वाध्याय. फॅक्टराइज लिहा. स्वाध्याय नंबर 1 फॅक्टराइज. अवयव पाडा. फॅक्टराइज म्हणजे काय. राईट द नंबर इन द फॉर्म ऑफ मल्टिप्लिकेशन. गुणाकाराच्या स्वरूपात लिहा. एल स्क्वेअर मायनस पी स्क्वेअर कशाच्या स्वरूपात आहे मायनस सबट्रॅक्शन वजाबाकी याला गुणाकाराच्या स्वरूपात लिहू. आणि आता पहिले फॉर्म्युला लिहा. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी ए मायनस बी एल स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू एकदा प्लस एकदा मायनस. जिथं ए आलं तिथं एन लिहा बी आलं तिथं पी लिहा. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आता तुम्हाला डायरेक्टली इथं आलं पाहिजे. चला आता सेकंड लिहा. क्वेश्चन नंबर 2 विस्तार करा. लिहा विस्तार करा. एक्सपांड. चला काय दिलं पा एक्स मायनस एम मायनस 4 एम प्लस 6 इक्वल टू व्हॉट. उदाहरण बरोबर आहे का इथं पाहून घेतो. एम मायनस 4 एम प्लस 6. चला कोणतं सूत्र वापरणार. एक्स प्लस ए एक्स प्लस बी इज इक्वल टू एक्स स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर एक्स. एकदा करा ॲडिशन ए प्लस बी आणि एकदा करा मल्टिप्लिकेशन ए इंटू बी. मित्रांनो इथं जरी मी ॲडिशन म्हणत असलो ए प्लस बी तरीही ते याच्यावर अवलंबून आहे. कधी कधी ॲडिशन होईल कधी कधी सबट्रॅक्शन होईल. ओके चला आता आपलं दिलेलं उदाहरण एम मायनस 4 एम प्लस 6. मनातल्या मनात थिंक इन द माइंड. एक्सच्या ठिकाणी एम एक्सच्या ठिकाणी एम एक्स स्क्वेअर एम स्क्वेअर एक्सच्या ठिकाणी एम प्लस. चला आता व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए ची व्हॅल्यू किती आहे -4. बी ची व्हॅल्यू किती आहे 6. ए ची व्हॅल्यू -4 बी ची व्हॅल्यू 6. आता करा एकदा ॲडिशन ए प्लस बी -4 प्लस 6. तुमचं उत्तर युट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका. आता करा एकदा मल्टिप्लिकेशन -4 इंटू 6. एकदा बेरीज वजाबाकी करा आणि एकदा गुणाकार करा. सांगा -4 प्लस 6. माझं उत्तर आलं +2. तुमचं उत्तर काय येतं पहा
मायनस मायनस 6 4 जा 24 इथल्या प्लस 2 इथल्या मायनस 24 प्लस आणि मायनस एका पाठोपाठ आले सो मेक द ब्रॅकेट. चला पुढं एम स्क्वेअर प्लस 2m ब्रॅकेटच्या बाहेर प्लस आल्याने काही फरक पडत नाही मायनस 24. या प्रकारे हे उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे. तुम्हाला जर वाटलं तुम्ही डायरेक्ट सुद्धा सोडू शकता. कसं पहा m मायनस 4 m प्लस 8 इज इक्वल टू m स्क्वेअर याचा स्क्वेअर. आता मायनस 4 प्लस 6 मायनस 4 प्लस 6 प्लस 2 m मल्टिप्लिकेशन मायनस 24. डायरेक्ट सोडवलं तरी चालतं. या प्रकारे मित्रांनो आपण दिवस 22वा याचं स्वाध्याय पूर्ण केलेला आहे. मित्रांनो टॉपिक खूप मोठा आहे आणि त्या मानानं प्रॅक्टिस इथं कमी आहे. पण मग आपण याची भरपाई कसं करणार? सगळ्यात पहिले हे उदाहरण आहे याच्यासारखे 4 उदाहरणं तयार करा. मायनस प्लस आलं ना प्लस मायनस घ्या डायरेक्ट उत्तर काढा. दोन्ही मायनस घ्या डायरेक्ट उत्तर काढा. दोन्ही प्लस घ्या डायरेक्ट उत्तर काढा. झाले 4 उदाहरणं तयार. आपण स्वतः भरपाई करू शकतो. हे 4 उदाहरणं सोडवा आणि आपल्या शिक्षकांनी सांगितलेल्या ग्रुपवर एकच PDF तयार करायची आणि पाठवायची. त्याच्यानंतर n स्क्वेअर मायनस p स्क्वेअर n स्क्वेअर मायनस p स्क्वेअर a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर बरोबर आहे. 4m स्क्वेअर मायनस 9n स्क्वेअर अशी 3-4 उदाहरणं तयार करा सोडवा. बरोबर. त्याच्यानंतर हे आता आपण सोडवणार आहोत शेवटचं उदाहरण लिहा. शेवटचं उदाहरण सोडवणार मित्रांनो आपण लिहा. क्वेश्चन नंबर 3. तोपर्यंत हे होमवर्क लिहून घ्या. स्वाध्याय लिहा. नंबर 3 विस्तार करा. एक्सपांड विस्तार करा. एक्सपांड m प्लस n मायनस 2 होल ब्रॅकेट स्क्वेअर. मित्रांनो योग्य सूत्र वापरता आलं पाहिजे. याच्यासाठी सूत्र डोक्यामध्ये फिट पाहिजे. पहिलं सूत्र कोणतं? a प्लस b होल ब्रॅकेट स्क्वेअर. सांगा पहिलं आयडेंटिटी कोणतं? पहिलं आयडेंटिटी सांगा a प्लस b होल ब्रॅकेट स्क्वेअर. a प्लस b होल ब्रॅकेट स्क्वेअर. a मायनस b होल ब्रॅकेट स्क्वेअर. 2 सूत्र झाले. तिसरं a प्लस b प्लस c होल ब्रॅकेट स्क्वेअर. a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर. आता दोघांचं मल्टिप्लिकेशन त्याची दुप्पट 2ab प्लस 2bc प्लस 2ca हे झालं. त्याच्यानंतर a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. त्याच्यानंतर शेवटचं 5 नंबरचं x प्लस a x प्लस b. मित्रांनो हे 5 फॉर्म्युले, हे 5 आयडेंटिटी, 5 सूत्र, 5 नित्य समानता मिनिमम 3 वेळेला लिहा. म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये हे फिट बसल आणि याचा वापर आपल्याला करता येईल. मित्रांनो आता कोणतं सूत्र वापरायचं पहा. a b c होल ब्रॅकेट स्क्वेअर. a प्लस b प्लस c होल ब्रॅकेट स्क्वेअर. सांगा काय आहे एक्सपान्शन? तिघांचं स्क्वेअर. a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर प्लस दोघांचं मल्टिप्लिकेशन 2ab प्लस 2bc. a b c a b b c प्लस c a प्लस 2ca प्लस 2ca. चला आणि मित्रांनो कोणताही गोंधळ करून घ्यायचा नाही. आता आपलं उदाहरण लिहा. m प्लस n मायनस 2 होल ब्रॅकेट स्क्वेअर. चला a बरोबर काय आलं? a बरोबर m, b बरोबर n, c बरोबर मायनस 2. इकडं पण लिहितो m
-2. चला, पहिल्याचा स्क्वेअर m², दुसऱ्याचा स्क्वेअर n², तिसरं काय आलं -2². सांगा, व्हॉट इज द स्क्वेअर ऑफ -2? -2चा वर्ग काय? तुमचं तर युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. मित्रांनो, असं लिहिलं 100% चुकलं. असं लिहावं लागेल -2 होल ब्रॅकेट स्क्वेअर -2 कंसाचा वर्ग वजाचा वर्ग. -2चा वर्ग म्हणजे काय? -2 गुणिले -2 वजा वजा अधिक बेदुने 4 -2 इंटू -2 मायनस इंटू मायनस प्लस 2 2 जा 4. आणि मित्रांनो, स्कॉलरशिपमध्ये एक वाक्य खूप महत्वाचं होतं. स्क्वेअर ऑफ एव्हरी नंबर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. कोणत्याही संख्येचा वर्ग हा नेहमी धन असतो. आणि का असतो याचं उत्तर तुम्हाला मी इथं सांगितलेलं आहे. आता चला, m² + n². सी म्हणजे काय? ABC. -2चा स्क्वेअर म्हणजे काय? +4. आता दोघांचं मल्टिप्लिकेशन mn त्याची दुप्पट +2mn त्याची दुप्पट mn. आता याचं दोघांचं मल्टिप्लिकेशन n × -2 आणि त्याची दुप्पट × 2 ट्वाईस. पहिले मायनस प्लस इंटू मायनस मायनस 2 2 जा 4 n. इथं काही नाही म्हणजे प्लस इंटू मायनस मायनस. चला, दोघांचं मल्टिप्लिकेशन झालं. AB झालं, BC झालं. आता CA. C काय? -2. A काय? m. दोघांचं मल्टिप्लिकेशन -2m. त्याचं डबल त्याची दुप्पट -4m. आणि या प्रकारे उत्तर आलेलं आहे. उदाहरण फक्त मोठं आहे, पण उदाहरण अवघड नाही. फक्त प्रॅक्टिसची गरज लागेल. मित्रांनो, स्वाध्यायामध्ये पहिले, दुसऱ्या आणि तिसऱ्या उदाहरणावर आधारित किमान 5-5 उदाहरणं तयार करा. मनानं सोडवा. आपल्या शिक्षकांनी सांगितलेल्या ग्रुपवर त्याला पोस्ट करा. आणि मित्रांनो, प्रॅक्टिसला पर्याय नाही. याच्यामध्ये सूत्रांचा जास्त वापर आहे आणि याच्यासाठी आपण मनानं जितके उदाहरणं जास्त सोडवू तितकं ते परफेक्ट होईल. मित्रांनो, या प्रकारे आपण हाऊ मेनी आयडेंटिटीज वी लर्न? 5 इन ऑल. त्या दिवशी पाहिले ते 2, आजच्या पहिल्या 3. आणि पुन्हा आयडेंटिटी नंबर 6, 7, 8, 9 घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत हॅव यू गुड डे. मित्रांनो, प्रॅक्टिसला लाईक करा. ललवानी स्कूल ऑफ मॅथमॅटिक्सला सबस्क्राईब करा. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा. तुमचं नाव, वर्ग, तुकडी, शाळेचं नाव अवश्य पोस्ट करा. त्याची नोंद मी घेत आहे. आम्हाला शाळेमध्ये त्याचा अहवाल द्यायचा आहे. मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये.